नमस्कार. कुंभ उद्योग संगम आणि नाशिक जिल्हा गुंतवणूक समेट 2026 या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी, या ठिकाणी उपस्थित आमचे मित्र, आमचे सेनेचे उद्योगमंत्री उदयजी सामंत, दादाजी भुसे, नरहरीजी झिरवळ, संजयजी सावकारे, आयुक्त प्रवीणजी गेडाम, दत्तात्रयजी कराळे, पोलीस महानिरीक्षक, पोलीस आयुक्त श्री संदीपजी कर्णिक, उद्योग विभागाचे आयुक्त दीपेंद्रसिंग कुशवाहा, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंग, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्यासह उद्योग विभागाचे सर्व अधिकारी, खासदार, आमदार, सर्व लोकप्रतिनिधी, उद्योग क्षेत्रातील सर्व दिग्गज उद्योजक बांधव आणि नाशिककरांनो, आज कुंभोद्योग संगम आणि नाशिक जिल्हा गुंतवणूक परिषद 2026 या अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दूरदर्शी उपक्रमाच्या निमित्ताने आपणा समोर या ठिकाणी उपस्थित राहण्याचा योग आला आणि निश्चितपणे याचा विशेष आनंद आम्हाला आहे. एक आगळावेगळा असा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्याबद्दल आयोजकांचे मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. खरं म्हणजे कुंभमेळ्यासारखा एक भव्य आध्यात्मिक पर्व, हा कार्यक्रम आणि याला गुंतवणुकीशी, उद्योगाशी या ठिकाणी जोडण्याचं एक महत्त्वपूर्ण काम आपण या ठिकाणी केलेलं आहे. हा नुसता कुंभ हा आध्यात्मिक कार्यक्रम नाही, तर मला वाटतं या कुंभामुळे उद्योग जगताशी आपण जोडले जात आहोत, गुंतवणुकीशी आपण जोडले जात आहोत. अनेक जणांनी आज या ठिकाणी MOU केलेत, त्यांचे मनापासून मी या ठिकाणी अभिनंदन करतो. निश्चित कुंभमेळा आपल्याला कल्पना आहे, एक मोठं चॅलेंज आपल्यासमोर या ठिकाणी आहे आणि चॅलेंज आपण सगळ्यांनी स्वीकारलेलं आहे. हे नुसतं सरकारने स्वीकारलं नाही, अधिकाऱ्यांनी स्वीकारलं नाही, प्रशासनाने स्वीकारलेलं नाही, तर ते सर्व नाशिककरांनी स्वीकारलेलं आहे. कारण यावेळी गेल्या वेळेपेक्षा मी नेहमी सांगतो की 4 पट 5 पट श्रद्धाळू भाविक या ठिकाणी येतील. मागच्या वेळी आपला आकडा जवळपास 3-3.5 कोटीपर्यंत गेलेला होता. यावेळेला मी सांगेल की 10-12 कोटीच्या वर भाविक या ठिकाणी कुंभमेळ्यासाठी देशातून, जगभरातून या ठिकाणी येणार आहेत. आणि म्हणून तशा सुविधाही आम्हाला या ठिकाणी द्यायच्या आहेत, तशा सोयी आम्हाला या ठिकाणी द्यायच्या आहेत आणि म्हणून ते तुमच्या सहकार्याशिवाय हे अशक्य आहे. नाशिककरांना प्रत्येकाला वाटलं पाहिजे की हा कुंभमेळा माझ्या घरचा कार्यक्रम आहे. आपल्या घरी आपण लग्न असताना, मी नेहमी सांगतो, आपल्या घरी लग्न असताना आपण मुलीकडचे आहोत आणि आपल्या घरी लग्न आहे, त्यावेळेला जशी आपली धावपळ होते त्याप्रमाणे धावपळ आपल्याला कुंभमेळ्यामध्ये या ठिकाणी करायची आहे. आणि म्हणून उद्योग समूह या ठिकाणी सगळे आलेले आहात, मोठे गुंतवणूकदार या ठिकाणी आलेले आहात. आपल्या मदतीशिवाय हे शक्य नाही आणि म्हणून या ठिकाणी मुद्दामून मी आपल्याला आवाहन करणार आहे, विनंती करणार आहे की आपल्याचा सहभाग या ठिकाणी हा असलाच पाहिजे. आज नाशिक शहर हे आध्यात्मिक शहर म्हणून ओळखलं जातं, धार्मिक शहर म्हणून ओळखलं जातं. अनेक गोष्टी या ठिकाणी आहेत. मुंबईपासून अतिशय जवळ, मध्यवर्ती ठिकाणी आहे. इथलं हवामान, इथलं वातावरण, इथली सगळी हिरवळ आपल्या सर्वांना कल्पना आहे. पण काही दिवसापासून रस्त्यामुळे आमचे नाशिककरी नाराज होते. पण मुंबईला जायचं म्हणजे 7-8 तास लागायचे. शहराचा विकास करायचा असेल, इंडस्ट्री वाढवायची असेल तर कनेक्टिव्हिटी असली पाहिजे. आणि म्हणून आताच आमच्याकडे 2 वर्षापासून 1.5 वर्षापासून विमानसेवा व्यवस्थित सुरू झालेली आहे. आता रस्त्यांची सुद्धा आपली कनेक्टिव्हिटी झालेली आहे. समृद्धी मार्गाशी आपण जोडले गेलेलो आहोत. मागच्याच महिन्यामध्ये आमची बैठक झाली. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं, उदयजी, की आता आपल्याला समृद्धीशी जोडायचं असेल तर आपल्याला 60 किलोमीटर जावं लागतं. पण आता आपण शॉर्टकट शोधलेला आहे. इथून 15 किलोमीटरवर आपण मधला मार्ग त्या ठिकाणी काढलेला आहे आणि डायरेक्ट 15 किलोमीटर गेलं की आपण आता समृद्धी मार्गाशी जोडले जाणार आहोत. मोठा उपयोग, मोठा फायदा उद्योजकांना, व्यापाऱ्यांना या ठिकाणी तो होणार आहे. एअर कनेक्टिव्हिटी आपल्याला कल्पना. आता कुंभमेळ्याच्या निमित्ताने आपण पुन्हा त्या ठिकाणी 1000 कोटी रुपये टाकलेले आहेत. त्याचं भूमिपूजन झालं. आपण धावपट्टी वाढवतोय, तिथे सगळ्या व्यवस्था निर्माण करतोय, तिथे त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था अधिक त्या ठिकाणी करतोय आणि त्या कुंभमेळ्याच्या निमित्ताने आता ही सेवा सुद्धा अतिशय मोठी, विस्तृत, देशभर इंटरनॅशनल कार्गो ही सेवा आपण या ठिकाणी जगभर त्या ठिकाणी देणार आहोत. आणि म्हणून एका मोठ्या पर्वाची सुरुवात
त्या विमानतळाच्या माध्यमातून आपल्या जगतामध्ये या ठिकाणी नाशिक शहरामध्ये उद्योग जगतामध्ये या ठिकाणी होणार आहे. रेल्वेच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण बघा, रेल्वेचे आपल्याकडे 2च प्लॅटफॉर्म आहेत. आता आपण ते वाढवतो आहोत. आता त्याच्या कामाला सुरुवात झालेली आहे. अतिशय वेगाने ते काम सुरू आहे. कारण आपल्याला माहिती आहे कुंभमेळ्यामध्ये येणारे भाविक सर्व जगभरातून येणार. रेल्वेने जास्तीत जास्त वाहतूक त्या ठिकाणी होणार. ट्रान्सपोर्टेशन रेल्वेने जास्त होणार आहे आणि म्हणून आपण रेल्वे स्टेशन सुद्धा वाढवण्याच्या दृष्टीने त्या कामाला वेगाने सुरुवात केलेली आहे. प्लॅटफॉर्मची कामं नवीन सुरू झालेले आहेत. त्या ठिकाणी निवाऱ्याची व्यवस्था आपण त्या ठिकाणी करतो आहोत. अशा दृष्टीने मग एअर कनेक्टिव्हिटी असेल, रेल्वेची असेल, रस्त्यांची असेल, सगळ्या बाजूने आता आपण या नाशिक शहराचा विकास करतो आहोत. नाशिक शहर एका उद्योग क्षेत्रामध्ये वर कसं जाईल, अधिकाधिक त्या ठिकाणी गुंतवणूकदार या ठिकाणी कसे येतील, आनंद महिंद्राचा उद्योग या ठिकाणी उल्लेख या ठिकाणी झाला. खरं म्हणजे आम्हाला तर त्यांचा आम्ही परवाच्या ठिकाणी चर्चा केली की आम्हाला आनंद महिंद्राचा तर या ठिकाणी आम्हाला एक मोठा सत्कारच करायचा आहे. आधी मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की आधी त्यांना जागा द्या, त्याला जागा पाहिजे. या जागा जर त्याला आपण मिळाली तर या ठिकाणी हजारो लोकांच्या हाताला काम मिळणार आहे. एक खूप मोठा उद्योग समूह या ठिकाणी पुन्हा त्या ठिकाणी उभा राहणार आहे आणि त्यातून मग आपल्याला मला असं वाटतं नाशिकचा मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी विकास होणार आहे. आज उद्योगाला म्हणजे रोजगार निर्मिती होते. सर्वात महत्त्वाचं काय असेल तर रोजगाराची निर्मिती होते, हाताला काम मिळतं आणि त्यातून मग शहराचा विकास होतो. आणि म्हणून मला असं वाटतं या ठिकाणी नाशिक शहरात आपण बघतात, नाशिक जिल्ह्यामध्ये आपण बघतात जागेचे भाव कुठे चाललेले आहेत. आपण सगळे जाणकार आहेत, आपल्याला कल्पना आहे. या 2 वर्षामध्ये जागेचे भाव 4-5 झालेत. ती जागा 10 लाखाला मिळायची एकरी आता ती जवळपास 40 लाखाला झाली, 50 लाखाला झाली. त्याचं कारण की नाशिककडे सगळ्यांचा ओढा आहे. मला वाटतं मुंबई पुण्यानंतर सगळ्यात जास्त ओढ कोणाची असेल, किंबहुना पुण्यापेक्षाही जास्त आता लोकांची मागणी कुठे आहे, राहण्यासाठी असेल किंवा उद्योगासाठी असेल तर ती नाशिककडे आहे. पण मला वाटतं आपण जर या ठिकाणी त्यांना चांगल्या सेवा दिल्यात, सर्व्हिस चांगली दिली तर मला वाटतं इथे सगळेजण नाशिकला येण्यासाठी आतुर झालेले आहेत. निश्चित उद्योगाच्या क्षेत्रामध्ये आपल्याला बघितलं असेल माननीय मुख्यमंत्री आहेत, आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत, उदयजी सामंत या ठिकाणी बसलेले आहेत. सगळ्यांना आता रेड कार्पेट आहे. कुठे विलंब लागणार नाही, चांगली सेवा, झटपट सेवा आपल्याला कशी मिळेल त्यासाठी सरकार या ठिकाणी प्रयत्नशील आहे आणि त्यातून या नाशिक जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त उद्योग कसा वाढेल त्यासाठी आमचा प्रयत्न आहे. मी पुन्हा आपल्याला विनंती करणार आहे, कारण वेळ कमी आहे, साहेबांना पुन्हा जायचं आहे, दुसरा एक मोठा कार्यक्रम आहे. माजी राष्ट्रपती या ठिकाणी थांबलेले आहेत, त्यांना घेऊन आम्हाला पुढच्या कार्यक्रमाला जायचं आहे आणि मुख्यमंत्र्यांनी मला सांगितलंय, सांगू का जास्त वेळ घेतला तर, मुख्यमंत्री म्हणजे जास्त वेळ घेतला तर इथल्या इथे 4पैकी कोणालाही कुंभमेळा मंत्री करून टाकेल म्हटलं. टाळ्या, मग मी थांबू का बोलू? असं काय केलं, मी जास्त वेळ बोलू का थांबू? काही हरकत नाही. पण निश्चित आजचा हा कार्यक्रम एक आगळा वेगळा कार्यक्रम आहे. उन्नत नाशिक अभियानाचा या ठिकाणी उल्लेख झाला. या माध्यमातून आम्हाला या नाशिकचा विकास तर करायचा आहे, पण त्याबरोबर हा कुंभमेळा, या कुंभमेळ्याच्या निमित्ताने आमचं नाशिक शहर स्वच्छ कसं होईल, सुंदर कसं होईल, हरित कसं होईल, सुरक्षित कसं होईल यासाठी आमचा या ठिकाणी प्रयत्न चाललेला आहे. आणि म्हणून आपण सर्वजण या नाशिक शहराच्या विकासासाठी, याला सुंदर करण्यासाठी, स्वच्छ करण्यासाठी, हरित करण्यासाठी सर्वजण सिद्ध होऊया. या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी पुन्हा सांगेल की या नाशिक शहरामध्ये साहेब आम्ही झाडं लावतोय, वृक्ष लावतोय. ही झाडं आम्हाला इतकी लावायची आहेत की नाशिक जिल्हा, नाशिक हा शहर हे सगळ्यात जास्त झाडांचं शहर हे महाराष्ट्रामध्ये असेल हे आम्हाला करून दाखवायचं आहे. सर्वात जास्त झाडं त्या नाशिक शहरामध्ये आम्हाला लावायची आहेत. इथलं पर्यावरण कुठे बिघडणार नाही, हे चांगलं कसं राहील यासाठी आमचा या ठिकाणी प्रयत्न आहे. आणि म्हणून त्यासाठी आपल्या सर्व नाशिककरांच्या या ठिकाणी योगदानाची, सेवेची आम्हाला या ठिकाणी गरज आहे. आपण सर्वजण मिळून हा कुंभमेळा एका वेगळ्या उंचीवर या ठिकाणी नेऊया. देशभरातून, जगभरातून पर्यटक या ठिकाणी येणार आहेत आणि त्यातूनच मग आपल्या उद्योगाला या ठिकाणी चालना मिळणार आहे. त्यासाठी आपल्या सर्वांना मी पुन्हा या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.